नमस्कार, माझे नाव अशोक सीताराम कोळपे. मी मनमाडमधून बिझनेस बिलॉंग करतो. आपण मालेगाव मनमाड रोडवर घोडेगाव चौकी आहे, इथं आलेलो आहे. आणि इथं आपण शेतकरी मित्राला भेटलो. संदीप खालवर आणि संदीप बिडगर हे शेतकरी आहे. त्यांच्याकडं 2 एकर शेती होती, त्याच्यात कांदे लावलेले त्यांनी. त्याच्यात आपण 1 एकरसाठी सनेज ऑर्गॅनिक प्रोडक्ट दिले. त्याच्यात आळवणीसाठी आपण काय दिलं? पहिल्यांदा सॉईल केअर, सनगार्ड आणि सनस्टिक याची आळवणी करायला लावली. आपण आळवणी केल्यानंतर चौथ्या दिवशी सनस्टिक, सनमॅजिक, सन बुस्ट याची आपण त्यांना फवारणी करायला सांगितली. तेवढी 2च, एक फवारणी आणि एक आळवणी, या दोन्ही रिझल्टमध्येच कांदे जबरदस्त आले. आणि आपण या शेतात येऊन शेतकऱ्यांना भेटणार, त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहे त्यांना रिझल्ट कसं काय आला. तर तुम्ही कांद्याची ग्रोथ पण पाहू शकता, नाळ पण बघू शकता, जबरदस्त आहे. पात पण फक्त 1 महिन्यापासून पाणी भरलेलं नाही आहे. आणि शेती अशी आहे, एक शेतकऱ्याकडून आपल्याला ते जाणून घ्यायचं आहे का या शेतात उत्पन्न पहिले कसं येत होतं ना आता कसं आहे. तर संदीप पिला. तर तुम्हाला काय वाटतं, हे सनेचे प्रोडक्ट यूज केले तर याच्या आधी तुम्ही पिकं घेत होते बरोबर, आणि आता तुम्ही सनेचे प्रोडक्ट मारून पीक घेता, तर तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये बदल? याच्यात आपलं 2 एकर क्षेत्र आहे. 2 एकर क्षेत्र आपण 1 एकर वापरलं का तिथं आपल्याला रिझल्ट भेटत नाही. 10 वर्षापासून काही रिझल्ट भेटत नाही. 10 वर्षापासून रिझल्ट नाही भेटत तुम्हाला. आणि ज्याच्यात रिझल्ट भेटतो हां, तिथं आपण ते प्रोजेक्ट यूज नाही केलं, ते प्रोडक्ट यूज नाही केलं. यूज नाही केलं हां. त्या ठिकाणी. पण आता जिथं म्हणजे आपल्याला व्यवस्थित पीक नव्हतं तिथं ते म्हणजे आपण उभं आहे या शेतामध्ये, तुम्ही आता यूज केलं प्रोडक्ट. यूज केलं. कांद्याची शेती पिकत अच्छा. नव्हती. कांदे शेती व्यवस्थित पिकत नव्हतं, कांदा वाढत नव्हता, साईज कांद्याची वाढत नव्हती शेरोट असल्यामुळे. हां, आणि जो 1 एकरचा आहे प्लॉट, बरोबर. ती काळी शेती, तर तिथं व्यवस्थित पीक येत होतं. पण आपण तिथं ते यूज केलं आणि एकरासाठी यूज केलं ते. अच्छा, त्या एकरासाठी यूज केलं. आज ते कांदे भारी आहे आणि तिथं जे भारी येतात ते हलके पडले कांदे. बरोबर. अरे बापरे. तो माल वाढला नाही. हो. प्रोडक्ट रिझल्ट खतरनाक आहे. हो. म्हणजे बघा मित्रांनो, खरंच हसू येण्यासारखं आहे. हे शेतकरी संदीप हालवर यांचं म्हणणं असं आहे का त्यांचं 2 एकर क्षेत्र आहे, त्याच्यात आपल्या बाजूला जे प्रोडक्ट वापरले नाही ते 1 एकर क्षेत्र 1 नंबरचं आहे, तिथं पीक पण चांगलं येतं त्यांचं म्हणणं आहे. पण जिथं आपण उभं आहे हे एक खारोटे जमीन आहे आणि ती चिकट असल्यामुळे इथं उत्पन्न येत नाही चांगल्या पद्धतीनं. पण आता प्रोडक्ट यूज केले तर ते म्हणतात 1 नंबर प्रोडक्ट आलं. जी भारी जमीन आहे त्याच्यात प्रोडक्ट बरोबर नाही आलं आहे आत्ता सध्याचं. म्हणजे बघा शेतकरी एवढे खुश आहे. नापीक जमीन असलेली सुद्धा ती सुपीक बनवायचं काम आपल्या प्रोडक्टने केलेलं आहे. सनेजचे प्रोडक्ट जर यूज केले तर 100% नाही 1000% फायदा होतो. हे दाखवून दिलं आहे या शेतकऱ्याच्या या शेतीमध्ये जे पिकलं सोन्यासारखं हे तुमच्या समोर आहे. आम्ही उपटून पण दाखवलं आणि त्यांनी पण ते शेअर केलं तर माझी ही जमीन आहे, इथं माझं पीक बरोबर येत नव्हतं, खारोटे असल्यामुळे, खारी माती असल्यामुळे चिकट होती, पण आता पीक 1 नंबर आलंय. खरंच मी आनंदी आहे असं त्यांनी स्वतःही सांगितलं. आणि त्यांच्या जमिनीत आपण जिथं पीक व्यवस्थित येत नाही तिथंच उभं आहे. म्हणजे बघा किती कला आहे. आणि खास ही कला फक्त प्रोडक्टमध्ये आहे. त्या प्रोडक्टमध्ये जे कार्बन आहे, शेतीचं कार्बन वाढवणे, स्पेडर, हे पाण्याचा पीएच आणि शेतीला सुपीक बनवणे, बस हे सगळे घटक जर मिळाले किंवा जीवाणू तयार झाले, गांडूळ तयार झाले तर 1 नंबर शेती होती. नापीक जरी असलं तरी ती 1 नंबरची सुपीक जमीन तयार होते. हे दाखवून दिलं आहे आपल्या प्रोडक्टने. त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांना मी हेच सांगेल का प्रत्येक महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी सनेजचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट यूज करा. म्हणजे तुमची शेती चांगली राहील, उत्पन्नात वाढ होईल आणि खर्चात कमी येईल. म्हणजे तुम्ही कर्जबाजारी होणार नाही, नाराज होणार नाही. बस एवढंच सांगू शकतो प्रत्येक शेतकऱ्याला. नमस्कार.